नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रियेची तयारी करताना लेटेस्ट जो नवीन TCS पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न आहे 90 गुणांची परीक्षा आणि त्याचबरोबर 10 गुणांचे जी आहे मुलाखत या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. आता ह्या पॅटर्नसाठी जो नवीन पॅटर्न आहे DCC बँक भरती अंतर्गत जे संभावित प्रश्न, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, तर ते प्रश्न कसे असतील या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. इंग्लिश ग्रामर म्हणजेच इंग्रजी व्याकरणवर आधारित जे येणारे प्रश्न आहेत, महत्त्वाचे संभावित प्रश्नाचे टाईप आहे. याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत DCC बँक भरती अंतर्गत सातारा जिल्हा, त्याचबरोबर रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी आहे, चंद्रपूर जिल्ह्यासाठीच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत लिपिक, त्याचबरोबर जी भरती प्रक्रिया आहे शिपाई या पद भरती प्रक्रियेअंतर्गत विचारले जातील. तर पाहूयात जे प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता सध्या जी भरती प्रक्रिया आहे सातारा जिल्ह्यासाठीची, त्या भरती प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचेच संभावित प्रश्न इंग्लिश व्याकरणमध्ये, इंग्रजी ग्रामरमध्ये येण्याची शक्यता आहे. पहिला प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे इनकरेक्ट म्हणजे चुकीचं अल्टरनेटिव्ह या 4 शब्दांमधून तुम्हाला शोधायचं आहे. 4 पर्यायामधून ओळखायचं आहे. पर्याय पाहू शकता. ॲज स्वीट ॲज मँगो म्हणजे मँगोसारखं गोड. यामध्ये पाहू शकता ॲज हेवी ॲज लीड म्हणजे लीडसारखं जड झालं. त्याच्यानंतर पाहू शकता ॲज वाईज ॲज सोलमोन. तर पाहू शकता हे तिन्ही शब्द बरोबर आहेत. यामध्ये चुकीचं काही आढळत नाही. पण चौथा शब्द तुम्ही पाहू शकता यामध्ये ॲज स्विमिंग ॲज फिश म्हणजे माशासारखं पोहतोय. तर यामध्ये पाहू शकता थोडासा वेगळा शब्द आहे. इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह येतो. तर यामध्ये या आहे उदाहरणामध्ये उत्तर जे आहे पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. ॲज स्विमिंग ॲज फिश हे जे आहे यासाठीचं इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. लडाख इज कूलर दॅन काश्मीर. चूज द अल्टरनेटिव्ह विथ पॉझिटिव्ह डिग्री. आता हा जो अल्टरनेटिव्ह खाली 4 पर्यायामध्ये देण्यात आलेली आहेत. पॉझिटिव्ह डिग्री यामधून सिलेक्ट करायची आहे. लडाख इज कूलर दॅन काश्मीर म्हणजे लडाख आणि काश्मीरमध्ये कंपॅरिझन जी आहे तुलना करण्यात आलेली आहे. कूलर म्हणजे थंड असण्याबाबतची. पर्याय पाहू शकता यामध्ये लडाख इज मोर कोल्डर दॅन काश्मीर. काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख. त्यानंतर काश्मीर इज लेस कोल्डर दॅन लडाख आणि त्यानंतर लडाख इज कोल्ड कम्पेअर्ड टू काश्मीर. तर यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री कोणती वापरली आहे पाहू शकता. पर्याय क्रमांक ब मध्ये पॉझिटिव्ह डिग्री वापरण्यात आलेली आहे. काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आहे दोन्हींसाठीची. म्हणजेच पर्याय क्रमांक प उत्तर जे आहे यासाठीचं बरोबर आहे. तिसरा प्रश्न पाहूयात. आय विल वेट अंटिल द नेक्स्ट बस कम्स. तर यामध्ये आय विल वेट अंटिल द नेक्स्ट बस कम तर यामध्ये काय आहे पाहू शकता. काय वापरण्यात आलेलं आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. म्हणजे यामध्ये पर्याय पाहू शकता जो प्लेससाठीचा आहे. ॲडवर्ब आहे क्लॉज ऑफ प्लेस आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे की ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. तर इथं टाईम आहे. आय विल वेट अंटिल द नेक्स्ट बस कम्स म्हणजे इथं टाईम जो आहे वेळ दर्शवण्यात आलेली आहे. म्हणजेच ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब साठीचं. चौथा प्रश्न. ही रीड्स डॅश डॅश इंडियन एक्सप्रेस. इथे आर्टिकल वापरायचं आहे पाहू शकता. हा प्रश्न म्हणजे जी पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये 1 ते 2 प्रश्न आर्टिकल उपपदे वापरण्यासाठीचा प्रश्न असतोच. तर यामध्ये पाहू शकता ही रीड्स डॅश डॅश इंडियन एक्सप्रेस. इथे काय वापरलं जाऊ शकतं. ए आहे, ॲन आहे की द आहे किंवा आर्टिकल येणार नाही. पाहू शकता आर्टिकल वापरायचा प्रश्न हा हमखास असतोच. प्रत्येक जी स्पर्धा परीक्षा आहे किंवा इंग्रजी व्याकरण जे आहे या सेक्शनमध्ये आर्टिकलचा प्रश्न येतोच. तर यामध्ये पाहू शकता ही रीड्स डॅश डॅश इंडियन एक्सप्रेस. ए अँड द. तर पाहू शकता इंडियन एक्सप्रेससाठी तुम्ही न्यूजपेपर आहे तर त्यासाठी काय वापरलं जाऊ शकतं आर्टिकल. तर द उत्तर बरोबर आहे. तर पाहू शकता यासाठीचं आर्टिकलसाठी द, इंडियन एक्सप्रेस दी हे उत्तर बरोबर आहे. आर्टिकल बरोबर येणारं. 5वा प्रश्न. फाइंड आउट द करेक्ट सायनॉम म्हणजेच समानार्थी शब्द शोधायचा आहे. एक्सलंटसाठीचा समानार्थी शब्द कोणता असेल सायनॉमसाठीचा इंग्रजी व्याकरणमध्ये. पर्याय पाहू शकता. सुपिरियर, मायनर, एम्पेरिया आणि मेजर. मेजर म्हणजे प्रमुख म्हणू शकतो. मायनर म्हणजे सामान्य. एक्सलंटसाठी समानार्थी शब्द जो आहे
हा पाहू शकता सुपिरियर हा उत्तर बरोबर आहे. सुपिरियर म्हणजे एक्सलंट, एक्सलंट म्हणजे सुपिरियर म्हणजेच समानार्थी आहे, सायनॉम आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विरुद्धार्थी शब्द आहे. चूज द करेक्ट अँटीसायनॉम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द तुम्हाला यामध्ये शोधायचा आहे. पाहू शकता यामध्ये प्रश्न आहे डेफिशियंटसाठीचा डेफियंट. तर डेफियंटसाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द जो आहे यामधून ओळखायचा आहे. पर्याय पाहू शकता रिस्पेक्टफुल आहे, डिसिप्लिन आहे, ओबिएंट आहे आणि टिमिड आहे. तर डिफियंटचा अर्थ जो आहे पाहू शकता यामध्ये विरुद्धार्थी. डिफियंट म्हणजे आज्ञा न पाळणारा म्हणू शकता आणि ओबिडियंट म्हणजेच आज्ञा पाळणारा म्हणजेच पर्याय क्रमांक क जे आहे हा विरुद्धार्थी शब्द यासाठीचा बरोबर आहे. डिफेंडसाठी तुम्ही रिस्पेक्टिव्ह येईल. त्याच्यानंतर टीमिडसाठी म्हणजे साधारण येईल. डिसिप्लिनमध्ये शिस्त पाळणारा असा आला. तर यामध्ये ओबिडियंट जो आहे हा पाळणारा हा शब्द जो आहे यासाठीचा विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे. 7वा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडिओम अँड प्रेस म्हणजे इडिओम अँड प्रेसेसवर प्रश्न आहे. पाहू शकता टू बी लाईक अ डॉग विथ टू टेल्स यामध्ये करेक्ट मीनिंग ओळखायचं आहे. 4 पर्याय पाहू शकता. यामध्ये टू हॅव, विकिशियस, क्रुएल म्हणजे यामध्ये म्हणीसारखा हा शब्द आहे. पाहू शकता जी इंग्रजी व्याकरणमधल्या म्हणी आहेत. टू बी लाईक अ डॉग विथ टू टेल्स म्हणजे या म्हणींचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. टू बी फील व्हेरी प्राऊड अँड हॅप्पी अबाउट समथिंग, टू बी अनोइड बाय समथिंग अँड टू बी द सिटी फुल अँड आन्सर. तर बरोबर उत्तर पाहू शकता टू बी लाईक डॉग विथ टू टेल्स म्हणजे 2 शेपूट यामध्ये पाहू शकता उत्तर बरोबर आहे. टू फील व्हेरी प्राऊड अँड हॅप्पी अबाउट समथिंग हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब ही जी म्हण आहे इंग्रजी व्याकरणमधली ही म्हण आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे टू बी फील व्हेरी प्राऊड अँड हॅप्पी अबाउट समथिंग. पर्याय क्रमांक ब. 8वा प्रश्न. विच प्रफिक्स फ्रॉम द फॉलोइंग मेक्स अपोजिट ॲबल. आता ॲबलसाठीचं प्रफिक्स आहे यामधून अपोजिट ॲबलसाठीचं अपोजिट कसं बनवू शकतं पाहू शकता. यामध्ये तुम्ही आता ॲबलसाठी तुम्ही ॲडेबल ईडी वापरलं तर ॲडेबल पूर्ण प्रफिक्स अपोजिट नाही होते. ओयूएस सुद्धा वापरू शकत नाही आहे. ॲबलनेस सुद्धा वापरू शकत नाही. पण UN वापरून तुम्ही यामध्ये पाहू शकता UN वापरून अनेबल अपोजिट बनवू शकता. म्हणजे ॲबलचं अनेबल अपोजिट अनेबल होत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. चूज द करेक्ट सिंग्युलर ऑफ बुशेस म्हणजे सिंग्युलर तुम्हाला ओळखायचं आहे. बुशेससाठी एकवचनी अनेकवचनी इंग्रजी व्याकरणमध्ये बुशेससाठी अनेकवचनी म्हणजे एकवचनी सिंग्युलर काय असेल पाहू शकता. पर्याय आहेत यासाठीचे बुश आहे, बुश आहे, बुशे आहे आणि बुशेश. तर बुशसाठी आहे बुशेशसाठी बुश हे जे आहे हे अनेक सिंगल म्हणजेच एकवचनी सिंग्युलर आहे. पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. बुश, बुशेश म्हणजे सिंग्युलर यासाठी बरोबर येत आहे. 10वा प्रश्न पाहूयात. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट आर ग्रामॅटिकली करेक्ट. पर्याय पाहू शकता म्हणजे व्याकरणदृष्ट्या जो बरोबर आहे तो पर्याय तुम्हाला यामधून ओळखायचा आहे. सिलेक्ट द सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट आहे. पर्याय पाहू शकता. ही गेव मी 2 डझन्स ऑरेंजेस, ही गेव मी 2 डझन्स ऑरेंजेस, ही गेव मी 2 डझन ऑरेंज आणि ही गेव मी 2 डिझाईन्स ऑरेंजेस. तो पाहू शकता शेवटचा जो स्पेलिंग आहे यामध्ये मिस्टेक आहे म्हणजे हा पर्याय कट होतो यामधून. दुसरा पर्यायामध्ये पाहू शकता 2 डझन ऑरेंज, ऑरेंज फक्त वापरला 2 डझन आहेत म्हणजे हा सुद्धा पर्याय यामध्ये येत नाहीये. यानंतर पाहू शकता तिसरा पर्याय येतो ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस हे उत्तर बरोबर आहे. डझन्स, डझन्स इथे वापरू शकत नाहीये म्हणजेच पर्याय क्रमांक बी जे आहे यासाठीचं परफेक्ट व्याकरणदृष्ट्या बरोबर उत्तर जे आहे पर्याय क्रमांक ब आहे ऑरेंजेस आणि यामध्ये बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. त्या अगोदर पाहूयात DCC बँक भरती प्रक्रिया जी भरती प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा निहाय 700 पेक्षा जास्त जागांसाठीची. या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी ज्या मॉक टेस्ट आहेत सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही सराव प्रश्नपत्रिकेचा 10 संच तयार केले आहेत मॉक टेस्टसाठीचे. याची PDF याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. पाहू शकता 10 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका कमी फीमध्ये दर्जेदार टेस्ट अवेलेबल आहेत. 10 जे टॉपिक आहेत यामध्ये 9 टॉपिक जे आहेत ज्या टॉपिकवर प्रश्न येणार आहेत
हे टॉपिक त्यामध्ये आम्ही कव्हर केले आहेत. डिटेलमध्ये चेक करू शकता. या 10 टॉपिकवर आधारित जे प्रश्न आहेत हे येणार आहेत. 700 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया, जिल्हानिहाय DCC बँक भरती प्रक्रियेसाठी जे आहे विविध जे महत्त्वाचे जे सराव प्रश्नसंच आहेत ते चेक केले जाऊ शकतात. याची लिंक PDF लिंक याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न आहे. सिलेक्ट द प्रॉपर प्रोनाउन. आता यामधून प्रॉपर प्रोनाउन जे आहे 4 पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. प्रश्न असा आहे, वन शुड बी प्राऊड ऑफ डॅश डॅश मदरलँड. तर पहा यामध्ये प्रोनाउन काय वापरू शकता पाहू शकता तुम्ही. यामध्ये ऑप्शन आहेत, हीज आहे, वन्स आहे, वन्स आहे आणि वन्स. तर पाहू शकता हीज हा बरोबर येतं. यामध्ये प्रोनाउन जे आहे तुम्ही वन्स वापरू शकता. यामध्ये बरोबर उत्तर आहे. पाहू शकता यामध्ये प्रश्न असा, वन शुड बी प्राऊड ऑफ वन्स मदरलँड. तर यामध्ये वन्स जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. वन्ससाठी यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात. ताजमहल इज डॅश डॅश देन उषा किरण. आता यामध्ये कंपॅरिझन आहे. तर कंपॅरिझन तुम्हाला फक्त यामध्ये प्रोनाउन वापरायचं आहे. काय येईल पाहू शकता. पर्याय ओल्ड आहे, ओल्डेस्ट आहे, ओल्डर आहे आणि इक्वल आहे. तर ताजमहल इज कंपॅरिझन काय आहे, ओल्डर, ओल्डेस्ट. तर ओल्डर हे उत्तर बरोबर आहे. ओल्डर दॅन उषा किरण हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक क. 13वा प्रश्न, डोंट हँकर डॅश डॅश मणी. तर यामध्ये पाहू शकता काय पर्याय येईल. पर्यायामध्ये जे आहे अचूक तुम्हाला शब्द यामध्ये फिल करायचा आहे. पाहू शकता पर्याय आहेत यासाठी, फॉर आहे, आफ्टर, टू आहे आणि टुवर्ड्स. डोंट हँकर आफ्टर मनी म्हणजे आफ्टर मनी यासाठीचं बरोबर आहे. फॉर वापरू शकत नाही आहे तुम्ही, टू वापरू शकत नाही आहे, टुवर्ड्स सुद्धा वापरलं जाऊ शकत नाही. आफ्टर हे सुद्धा यासाठीचं बरोबर उत्तर आहे. 14वा प्रश्न, डोंट डिस्टर्ब मी, आय एम डॅश डॅश माय होमवर्क. तर यामध्ये पाहू शकता 4 तुम्हाला अल्टरनेटिव्ह फिल आउट करायचे आहेत पर्यायामधून. पहिला पर्याय आहे यासाठीचा डू, दुसरा आहे डज, आय एम डुईंग आणि हॅड डन. तर पाहू शकता प्रोसेस चालू आहे ना यासाठीची. डोंट डिस्टर्ब मी, आय एम डुईंग माय होमवर्क म्हणजेच आय एम डुईंग हे जे आहे परफेक्टली मध्ये सीट होतं म्हणजेच आय एम डुईंग पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, आय लेट हर गो. तर यामध्ये पाहू शकता आय लेट हर गो यामध्ये जे आहे कशा पद्धतीने जे पर्याय देण्यात आलेले आहेत त्या पर्यायामधून बरोबर उत्तर कोणतं असू शकेल ओळखायचं आहे. पर्याय पाहू शकता, शी, ही, हिज लेटर गो येऊ शकत नाही आहे, चुकीचा होता. पाहू शकता जो अर्थ आहे वाक्याचा चुकतो. दुसरा पर्याय पाहू शकता, शी इज लेटर गो पूर्ण होत नाही आहे वाक्य. त्यानंतर पाहू शकता शी वॉज लेट टू गो. तर यामध्ये पर्याय जो आहे ब यामध्ये वाक्य पूर्ण होत आहे. शेवटचा पर्याय पाहूयात, इज शी लेट गो यामध्ये सुद्धा वाक्य पूर्ण होत नाही. म्हणजेच आय लेट हर गो साठी शी वॉज लेट टू गो. त्यामध्ये पर्याय क्रमांक जी क आहे यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द सेंटेन्स. आता इनडायरेक्ट यामधून सेंटेन्समधून ओळखायचं आहे 4 पर्यायामधून. यामध्ये पाहू शकता पर्याय आहे, प्रश्न आहे असा, ही सीड कॅन यू स्विम. तर यामधून इनडायरेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पर्याय पाहू शकता, ही आस्क्ड मी इफ आय कुड स्विम. इनडायरेक्टली प्रश्न विचारला जातो यामध्ये. ही आस्क्ड इफ आय कॅन स्विम. त्यानंतर पाहू शकता ही एन्क्वायर्ड वेदर आय स्वॅम आणि त्यानंतर ड पर्याय आहे, ही आस्क्ड इफ यू कुड स्विम. तर यामध्ये पाहू शकता यासाठीचं बरोबर उत्तर जे आहे, ही आस्क्ड मी इफ आय कुड स्विम. इनडायरेक्ट पद्धतीने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जेव्हा एखादा प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जातो तो मी इनडायरेक्ट पद्धतीने मराठीमध्ये करून त्याचं उत्तर देऊ शकता. ही आस्क्ड मी इफ आय कुड स्विम. त्याने मला विचारलं की मला पोहता येईल का, येतं का, म्हणजे इनडायरेक्टली त्याबद्दलचं विचारण्यात आलेलं आहे. ही सेड कॅन यू स्विम हे डायरेक्ट आहे, तुम्हाला पोहता येतं का, तुम्ही पोहू शकता का. तर याबद्दलचं पाहू शकता ही सेड कॅन यू स्विम हे झालं डायरेक्ट आणि त्याचा इनडायरेक्ट सेंटेन्स कसं होईल, ही आस्क्ड मी इफ आय कुड स्विम. प्रश्न क्रमांक 17वा पाहूयात, चूज द अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. नोबडी वॉज ॲबसेंट. आता यामधून नोबडी वॉज ॲबसेंटसाठी तुम्ही वेगळ्या पर्यायाने म्हणजे वेगळ्या अर्थाने कसं बोलू शकता. सेम वाक्य अल्टरनेटिव्ह पद्धतीने कसं बोललं जाऊ शकतं.
4 पर्याय पाहू शकता. ऑल वेअर प्रेझेंट, एव्हरीवन वॉज प्रेझेंट, एव्हरीवन वॉज ॲब्सेंट, ऑल वेअर नॉट ॲब्सेंट. तर पाहू शकता आपल्याला काय म्हणायचं आहे, नोबडी वॉज ॲब्सेंट म्हणजे कोणीही ॲब्सेंट नव्हतं, म्हणजेच एव्हरीवन वॉज प्रेझेंट हा जो पर्याय क्रमांक ब उत्तर जो आहे यासाठीचं बरोबर आहे. एव्हरीवन वॉज प्रेझेंट हे जे आहे सरळ त्या पद्धतीने वाक्याचा अर्थ न बदलता जे आहे अफर्मेटिव्ह जे आहे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य तयार होतं. नोबडी वॉज प्रेझेंट म्हणजे नकारार्थी, कुणी ॲब्सेंट नव्हतं, बरोबर. आणि त्यानंतर त्याचा अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी करण्यासाठी एव्हरीवन वॉज प्रेझेंट सगळे हजर होते, म्हणजेच ह्याचं वाक्य जे आहे अफर्मेटिव्ह झालेलं आहे. चूज द अफर्मेटिव्ह ऑफ द फॉलोइंग नोबडी वॉज प्रेझेंट याचं बरोबर उत्तर आहे एव्हरीवन वॉज प्रेझेंट. प्रश्न क्रमांक 18 यूज ॲप्रोशिएट आर्टिकल. आता यामध्ये ॲप्रोशिएट आर्टिकल जे फिट होईल आर्टिकलमध्ये पाहू शकता ए, ॲन आणि द या आर्टिकलमधून तुम्हाला जे परफेक्ट बसणारं आर्टिकल आहे यासाठी वापरायचं आहे. द सन रायझेस इन, तर यामध्ये काय वापरलं जाऊ शकतं, ई, ए अँड द मधून दी ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. तर यामध्ये आर्टिकल कोणतं आर्टिकल कोणत्या ठिकाणी वापरलं जातं यासाठी आर्टिकल म्हणजेच उपपदे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती चेक करणं आवश्यक आहे. ए आणि ॲन आणि द कधी वापरलं जातं हे महत्त्वाचं माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. चूज द ॲप्रोशिएट सायनॉम म्हणजेच समानार्थी शब्द यामध्ये ओळखायचं आहे. ऑक्झिलरी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? 4 पर्याय पाहू शकता. सबसिडरी आहे, रिझल्ट आहे, सुपिरियर आहे आणि ऑक्सिजन. तर ऑक्झिलरीला समानार्थी शब्द आहे सबसिडरी. हा जो शब्द आहे समानार्थी शब्द आहे ऑक्झिलरीसाठीचा. 20वा प्रश्न पाहूयात. द मुवमेंट डॅश डॅश इज लॉस्ट फॉर एव्हर. तर पाहू शकता द मुवमेंट यामध्ये जे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत यामधून फिल करायचं आहे. काय येईल बरोबर? द मुवमेंट दॅट इज लॉस्ट थोडा वेगळा अर्थ होतो. द मुवमेंट विच इज लॉस्ट म्हणजे कोणती मुवमेंट, विच मुवमेंट म्हणजेच विच बरोबर येते यामध्ये. व्हेन वापरू शकत नाही, व्हॉट इज लॉस्ट वापरू शकत नाही, अर्थ वेगळा होतो पाहू शकता. विच द मुवमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया आहे सातारा जिल्ह्यासाठीची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. देणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत यामध्ये पाहू शकता. जी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेअंतर्गत जो TCS पॅटर्न आहे या TCS पॅटर्ननुसार तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आहेत, बुद्धिमत्ता आहे. तर अशा पद्धतीने जे पॅटर्न आहे त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. या संदर्भातल्या डिटेल चेक केल्या जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने जी तयारी आहे केली जाऊ शकते. DCC बँक भरती अंतर्गत या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.